कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सारंग, मी स्वतःला तुझ्यापासून लांब ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू नजरेसमोर आलास ना की मला आपण घालवलेले सगळे क्षण आठवतात. तू मारलेली मिठी आठवते. तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दलचं प्रेम दिसतं. मी स्वतःला तुझ्यापासून दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला काही जमलं नाही. पण डोळे बंद केले ना की मला नजरेसमोर तूच दिसतोस. सारंग, बघ ना रे माझ्या डोळ्यात, तुला तुझ्याबद्दलचं प्रेम दिसेल. मी तुझ्या प्रेमासाठी किती आतुर झाले. तुला पाहिलं ना की सगळी बंधनं तोडावीशी वाटतात. सारंग सर नेहमी त्यांचं कर्तव्य निभावतात आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे. त्यामुळे ते त्यांच्या मर्यादा कधीच ओलांडणार नाहीत. आपण का मर्यादा पाळतोय सारंग? आपण तर प्रेमात होतो ना, आणि आहोत तर यात काही चुकीचं नाहीये. एकमेकांवर प्रेम करणारे दोन जीव एकमेकांच्या प्रेमासाठी आतुर झालेले, ह्यात काय चुकीचं आहे? सारंग सरांना माहिती आहे काय चूक काय बरोबर. त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत विठ्ठला. त्या त्यांच्या संस्कारांच्या मर्यादा कधीच ओलांडणार नाहीत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे विठ्ठला. तू त्यांना त्यांच्या मर्यादाचं पालन करण्यासाठी साथ देशील ना? सारंग, तुला बरं वाटत नाहीये, डिप्रेशन मध्ये होतीस, म्हणून मला तुझ्या बाबतीत सहानुभूती वाटत होती. याचा अर्थ असा नाही की तुझी प्रत्येक गोष्ट मी मान्य करेन. लिमिटमध्ये राहास. मी कंट्रोल युअर सेल्फ. जोपर्यंत सत्य आणि असत्याचा निर्णय नाही होत तोपर्यंत मर्यादा विसरू नकोस. जर तू मर्यादा ओलांडलीस तर तुझ्यासोबतचं बोलणं पण बंद करेन मी. एक्सिस बंद करेन, कळलं?
मॉम, आजची रामनवमीची सगळी तयारी झाली आहे. इव्हेंट कंपनीला काम दिलंय. इव्हेंट कंपनी कशाला ही? वाय नॉट? हो म्हणजे ही सगळी मॅनेजमेंट करणार कोण? आपण. मला असं वाटतं की घरातला कार्यक्रम आहे, आपण करूयात ना. हा खरं काहीच हरकत नाही. आपण घरच्या घरी तयारी करू शकतो. इनफॅक्ट यामुळे घरातले लोक एकत्र येतील आणि समारंभाचा सणाचा हाच तर उद्देश असतो ना. पण मला असं वाटतं की यावेळेला आपण काहीतरी वेगळं करूया. नवीन गोष्ट. नवीन गोष्ट म्हणजे? कोणी ठरवलं? कधी झाला हा प्लॅन? आय सी. घरात नवीन लोक आलेत, त्याने इन्फ्लुएन्स केलंय का? मी बोलू? आई हे बघ, सखदेव दादा त्यांच्या तिथे खूप भक्तिभावाने ते कीर्तन वगैरे करतात. म्हणजे पारंपरिक पद्धतीने सगळे कार्यक्रम ते पार पाडतात. मला असं वाटतं की आपण पण ह्या वेळेला आपल्या घरात कीर्तन वगैरे ठेवूयात ना. छान कल्पना आहे, जरूर करूया. हो, आणि हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडायची जबाबदारी माझी. मला असं वाटतं आईची काही हरकत नसेल. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांची जर का हीच इच्छा असेल तर करू की आपण. ठरलं का सगळं? मग हा, मदत लागली तर मला सांग. फक्त एवढंच आहे की सगळा भार आपण वहिनीवर नको टाकायला, आपण पण मदत करूयात. आणि तू मदत करणार आहेस? नको करू. मदत करायची आधी करतो, मग मदत नाही करत. काय आहे हे सगळं? सगळं फेल गेलं ऐश्वर्या मॅडम. सारंगवर माझा काही परिणाम झाला नाही. मी खूप प्रयत्न केला. काय झालंय त्याला? असा का वागला तो माझ्याशी? इतके दिवस त्याने माझी खूप काळजी घेतली. मला काय हवं नको ते सगळं बघितलं. मला वाटलं सगळं व्यवस्थित सुरू आहे. आणि आज जेव्हा मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा संस्कार आहेत. तिलोत्तमा मेहंदळेंचे संस्कार आहेत. आणि त्याच संस्कारांमुळे ती मूर्ख मुलगी या घरात टिकून आहे. सो मला बाजूला करून जर का तू काही करण्याचा प्रयत्न करत असशील तर करू नकोस. त्याने तुला हाती काहीच लागणार नाही. आणि आणखी एक, जर का तिलोत्तमा मेहंदळेला कळलं की सारंग तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये तर त्या क्षणी मॉम तुला घरातून बाहेर काढते. म्हणून या घरात मी सांगेन तसंच वागायचं आणि तेच करायचं. आणि येस, त्या मूर्ख मुलीचा भाऊ तो सखदेव संध्याकाळी रामनवमीचा कार्यक्रम करणार आहे. सो संधी मिळेल तेव्हा त्याचा अपमान करायचा आणि त्याला त्याची जागा दाखवून द्यायची. नाही म्हणजे त्याला बोललीस तर त्याच्या बहिणीलाही राग येईल, तिलाही वाईट वाटेल. आणि तिला राग आला तर त्या रागात ती काहीतरी चूक करेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. सगळं ऐकलं मी तुझं ऐश्वर्या. आणि आता माझी बाजू कमजोर आहे, मान्य आहे मला. पण एकदा सारंगला माझ्या जाळ्यात अडकू दे, मग तुझा हा सगळा माज उतरवणार आणि तुला माझ्या इशाऱ्यावर नाचवणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.